किरीट जी, जिस तरीके से शिवसेना के नेता लगातार कह रहे हैं कि अब ये पूरी लड़ाई व्यक्तिगत तौर पर लोग आरोप प्रत्यारोप कर रहे हैं, परिवार तक ये पूरी लड़ाई आ गई है, इस तरीके से बीजेपी घिनौनी चीज कर रही है, अब तक महाराष्ट्र में कभी नहीं होता था। देखो, जो इसको इश्यू डाइवर्ट करना है, इश्यू है मुंबई महाराष्ट्र में कोविड के नाम से जो कमाई की, जो भ्रष्टाचार किया, जो कंपनी अस्तित्व में नहीं, उनको 100 करोड़ का कॉन्ट्रैक्ट, क्योंकि वो संजय राउत के पार्टनर सुजीत पाटकर की कंपनी है और उसको ब्लैक की गई कंपनी को कॉन्ट्रैक्ट। जिस प्रकार से जो महाराष्ट्र में एक के बाद एक घोटाले हो रहे हैं, तो उसको बाहर लाना है, भारतीय जनता पार्टी का यह कर्तव्य है। क्या संजय राउत ने उद्धव साहब को जानबूझ के या उनके फैमिली को इस पूरे मामले में घसीटने की कोशिश करी है क्या? मैं सबसे पहले क्षमा चाहता हूं, क्योंकि मैंने आप लोगों के सामने यह कबूल किया था कि रश्मि उद्धव ठाकरे के 19 बंगलों का घोटाला हमने निकाला। अब इसके आगे हम नहीं जाएंगे। मुझे समझ में नहीं आ रहा है कि परसों जो संजय राउत का विषय उनका था, उसके पार्टनर, उसके मित्र प्रवीण राउत, सुजीत पाटकर, लेकिन उसने अचानक रश्मि उद्धव ठाकरे और रश्मि ठाकरे का भाई श्रीधर मंदिर की जमीन हथिया ली है, तो 19 बंगलों के घोटाले का विषय क्यों निकाला, मेरी समझ में नहीं आता है। हो सकता है वो उद्धव ठाकरे को इशारा करना चाहते हो कि भाई भैया मैं तो डूबूंगा, लेकिन ठाकरे जी आपको भी लेके डूबूंगा, ये हो सकता है, क्योंकि 19 बंगलों का घोटाला एकदम क्लियर है, स्पष्ट, फुल प्रूफ घोटाला है। अभी ना इलाज मुझे कल अलीबाग कोरले जाना पड़ रहा है। वो 19 बंगलों जो गायब हो गए हैं, जिसके बारे में मैंने शिकायत दी है कि हमारे चीफ मिनिस्टर के 19 बंगलों कौन चोरी करके लेके गया, पुलिस में मैंने कंप्लेंट 6 महीने पहले दी थी, उसका फॉलो अप करूंगा। तुमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, नेमकी काय काय माहिती? वास्तविकरित्या हे 19 बंगलो होते जे एप्रिल 2014 मध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांनी एग्रीमेंट केलं, त्यात त्याचा उल्लेख आहे। जमीन व घर, त्यात 6 घरांचे कागदपत्र आहेत। अन्वय नाईकने 2008 मध्ये ही घरं बांधली आणि 2009 पासून ग्रामपंचायत दरवर्षी त्याच्याकडून हेल्थ टॅक्स, इलेक्ट्रिसिटी टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स घेते, तो दरवर्षी अन्वय नाईक भरतो। 2009, 10, 11, 12, 13 आणि रश्मी ठाकरेंनी 11 नोव्हेंबर 2020 ला 19 बंगलोचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 12 नोव्हेंबरला 1/4/2014 पासून 31/3/2021 पर्यंत प्रॉपर्टी टॅक्स रश्मी ठाकरे, मनीषा वायकरनी स्वतःचा बँक अकाउंट मधून RTGS केला। जानेवारी 2019 मध्ये रश्मी ठाकरेंनी अर्ज केला ग्रामपंचायतला की हे मी जमीन आणि घर दोन्ही विकत घेतले, स्पष्ट उल्लेख आहे रश्मी ठाकरेचा ऍप्लिकेशन मध्ये, जानेवारी 2019, म्हणून घर माझ्या नावाने करा। मे मध्ये ग्रामपंचायतनी प्रस्ताव पारित केला, जून मध्ये प्रॉपर्टी रजिस्टर मध्ये रश्मी ठाकरेच्या नावाने ही 19 घरं झाली, त्याचं व्हॅल्युएशन 5,18,00,000 दाखवलं आहे। सरपंचांचा तुम्हाला विरोध आहे तिथे उद्या येण्यासाठी? आता मला काही समजत नाही। एक तर नम्र प्रार्थना करतो पत्रकार बंधूंची, काल दिल्लीचा माझा प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे मी 3 डॉक्युमेंट दिले। रश्मी ठाकरेचं जानेवारी 2019चं पत्र की माझ्या नावाने जमीन ट्रान्सफर झाली आहे, बंगलो कराय स्पष्ट लिहिलेला आहे। जानेवारी 2019 ह्याच सरपंचच्या अध्यक्षतेखाली मे महिन्यात ग्रामपंचायतीची सभा झाली, एकमताने प्रस्ताव मंजूर झाला, याच सरपंचनी सह्या केल्या, याच सरपंचा काळात ते प्रॉपर्टी रजिस्टर मध्ये ट्रान्सफर झालं, याच सरपंचा काळात त्यांनी 8 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स घेतला, 6 वर्षाची रिसीट अन्वय नाईक, 2 वर्षाची रश्मी ठाकरे। तर त्या सरपंचाला काय व्हॅल्यू द्यायची? सकाळ संध्याकाळ धांदाट खोटं बोलतात।
आणि आज त्यांनी काहीतरी सांगितलं 2013-14 मध्ये घरं पडली होती. मग त्यानंतर रश्मी ठाकरेंनी आता एक संजय राऊतनी ठाकरे साहेबांना अडचणीत आणले. आता त्याच शिवसेनेचा त्या गावचा सरपंच अडचणीत आणतोय. तो म्हणतो 2014 मध्येच घरं तुटली होती. रश्मी ठाकरेंनी जानेवारी 2019 मध्ये अर्ज केला. म्हणजे रश्मी ठाकरेंनी खोट्या पद्धतीने अर्ज केला, लबाडी केली, हा शिवसेनेचा सरपंच सांगतोय. आणि गोष्ट जी आहेत हे प्रशासनाची असते. सरपंच हा राजकीय प्रतिनिधी असतो. उद्धव ठाकरे सरकारने मला कोल्हापूरला येऊ दिलं नव्हतं. अमरावतीमध्ये प्रतिबंध लादला होता. पुण्यात गेलो तर त्यांनी हल्ला केला. तर कोर्लईमध्ये ते करणार. ठाकरेंची माफिया त्यांना एवढंच करू शकते. 2016-17ला तुम्ही नारायण राणे यांच्या 100 बोगस कंपन्या आहेत यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. त्याचं पुढे काय झालं? त्याच्यावर कारवाई व्हावी ही पुढे तुम्ही मागणी करणार आहात? मला वाटतं हा विषय तुम्ही 4थ्या वेळा विचारतायत. म्हणजे पत्रकार 4 वेळा झालेले आहेत. इथे जर हा प्रश्न उद्धव ठाकरेने संजय राऊत विचारतायत तर उद्धव ठाकरेंनी कारवाई केली ना. नितेश राणेलाही जेलमध्ये टाकला, नारायण राणेची पण अटक केली होती. 27 महिने झाले ना. तर शिवसेना सत्तेवर आहे ना, त्यांनी करावी ना कारवाई. हाँ आप क्या बोल रहे थे? हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से इस पेपर के डॉक्यूमेंट्स आपने लाए हैं रश्मि ठाकरे से को लेकर के कितने एविडेंसेस आपका और कल किस तरीके से जा रहे हैं, वहाँ पर विरोध प्रदर्शन भी हो रहा है. अब मुद्दा ऐसा है कि मुझे महाराष्ट्र के 12.5 करोड़ लोगों की चिंता है. घोटाला उजागर करके रश्मि ठाकरे को तकलीफ में लाने का काम संजय राउत कर रहे हैं और उनका सरपंच कर रहा है. मैं थोड़ा कर रहा हूं. सरपंच बोल रहा है रश्मि ठाकरे झूठ बोल रही है. अर्थात तो ऐसा ही हुआ ना. और संजय राउत कोई संबंध नहीं था. हमने विषय समाप्त किया था. वो फंसे, वो तकलीफ में है. प्रवीण राउत क्या बोल रहा है, सुजीत पाटकर क्या कर रहा है, उनके मन में डर है. जिसके पेट में पाप है वो डर है. तो उसके कारण ये उजागर करता है. एक गोष्ट मी काल स्पष्ट सांगितली होती. पुन्हा एकदा किरीट सोमय्या, नील सोमय्या, मेधा सोमय्यानी एक दमडीचं कुठलंही काहीही चूक केलेली नाही. दमडीचा भ्रष्टाचार केलेला नाही. हे गेली 6 महिने मला वेगवेगळ्या नोटिसेस येतात मंत्रालयापासून. कोणी EOWचं नाव घेतं, तर कोणी अर्बन डिपार्टमेंटचं, कोणी MMRDAचं. आज पण आली नोटीस. 4 सप्टेंबरला छगन भुजबळची 100 कोटीची प्रॉपर्टी बेनामी घोषित झाली. इन्कम टॅक्सने अटॅच केली. ती बिल्डिंग सांताक्रुझच्या 9 मजल्याच्या, त्यात आम्ही पाहणी करायला गेलो. समीर भुजबळ होते त्यावेळी त्या बिल्डिंगमध्ये. अरे पाहणी केली तर मला नोटीस दिली. आज 6 महिन्यानंतर 15 दिवसात पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हा. तर अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यावर जे कारवाई करायची असेल करावी. इश्यू डायव्हर्ट करायचा प्रयत्न उद्धव ठाकरे साहेब केला तर मान्य होणार नाही. तुम्ही ब्लॅकलिस्ट केलेली लाईफलाईन हेल्थ केअरला परत 4 कॉन्ट्रॅक्ट कोविड सेंटरचे कसे मिळाले त्याचं उत्तर द्या. हिंदी में जानना चाहेंगे कि आपके खिलाफ महाविकास अघाड़ी सरकार के तमाम सारे नेता और मंत्री कह रहे हैं CM को कि कार्रवाई करे, EOW के जरिए कार्रवाई करे, राज्य सरकार की एजेंसियों के जरिए कार्रवाई करे. ऐसा है, कार्रवाई तो होती है. आप देख रहे हो 100 शिवसेना के गुंडों ने मेरे हाथ पैर तोड़ने का प्रयास किया. अनेक वासिम में भी इसी प्रकार से कार्रवाई प्रयास तो कर ही रहे हैं. माफिया सेना और माफिया सरकार है, उसकी मुझे परवाह नहीं है. जब तक जनता साथ में है हमारा कोई बाल भी बाका नहीं कर सकता. रही बात मैंने कोई गलत काम किया है तो करो ना मुझे सजा. नौटंकी बंद करो. थैंक यू. किरीट जी, जिस तरीके से शिवसेना के नेता लगातार कह रहे हैं कि अब ये पूरी लड़ाई व्यक्तिगत तौर पर लोग आरोप प्रत्यारोप कर रहे हैं, परिवार तक ये पूरी लड़ाई आ गई है. इस तरीके से बीजेपी घिनौनी चीज कर रही है, अब तक महाराष्ट्र में कभी नहीं होता था. देखो, जो कोई इशू डाइवर्ट करना है
इश्यू है मुंबई महाराष्ट्र में कोविड के नाम से जो कमाई की, जो भ्रष्टाचार किया, जो कंपनी अस्तित्व में नहीं, उनको 100 करोड़ का कॉन्ट्रैक्ट, क्योंकि वो संजय राउत के पार्टनर सुजीत पाटकर की कंपनी है और उसको ब्लैक की गई कंपनी को कॉन्ट्रैक्ट। जिस प्रकार से जो महाराष्ट्र में एक के बाद एक घोटाले हो रहे हैं, तो उसको बाहर लाना है, भारतीय जनता पार्टी का यह कर्तव्य है। क्या संजय राउत ने उद्धव साहब को जानबूझ के या उनके फैमिली को इस पूरे मामले में घसीटने की कोशिश करी है क्या? मैं सबसे पहले क्षमा चाहता हूं, क्योंकि मैंने आप लोगों के सामने यह कबूल किया था कि रश्मि उद्धव ठाकरे के 19 बंगलों का घोटाला हमने निकाला। अब इसके आगे हम नहीं जाएंगे। मुझे समझ में नहीं आ रहा है कि परसों जो संजय राउत का विषय उनका था, उसके पार्टनर, उसके मित्र प्रवीण राउत, सुजीत पाटकर, लेकिन उसने अचानक रश्मि उद्धव ठाकरे और रश्मि ठाकरे जी का भाई श्रीधर पाटनकर ने जो हिंदू मंदिर की जमीन हथिया ली है और 19 बंगलों के घोटाले का विषय क्यों निकाला, मेरी समझ में नहीं आता है। हो सकता है वो उद्धव ठाकरे को इशारा करना चाहते हो कि भाई भैया मैं तो डूबूंगा, लेकिन ठाकरे जी आपको भी लेके डूबूंगा। ये हो सकता है, क्योंकि 19 बंगलों का घोटाला एकदम क्लियर है, स्पष्ट, फुल प्रूफ घोटाला है। अभी ना इलाज मुझे कल अलीबाग कोरले जाना पड़ रहा है। वो 19 बंगलों जो गायब हो गए हैं, जिसके बारे में मैंने शिकायत दी है कि हमारे चीफ मिनिस्टर के 19 बंगलों कौन चोरी करके लेके गया, पुलिस में मैंने कंप्लेंट 6 महीने पहले दी थी, उसका फॉलो अप करूंगा। संदर्भात तुमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, नेमकी काय काय माहिती? वास्तविकरित्या हे 19 बंगलो होते जे एप्रिल 2014 मध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांनी एग्रीमेंट केलं, त्यात त्याचा उल्लेख आहे। जमीन व घर, त्यात 6 घरांचे कागदपत्र आहेत। अन्वय नाईकनी 2008 मध्ये ही घरं बांधली आणि 2009 पासून ग्रामपंचायत दरवर्षी त्याच्याकडून हेल्थ टॅक्स, इलेक्ट्रिसिटी टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स घेते, तो दरवर्षी अन्वय नाईक भरतो। 2009, 10, 11, 12, 13 आणि रश्मी ठाकरेंनी मी 11 नोव्हेंबर 2020ला 19 बंगलोचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 12 नोव्हेंबरला 1/4/2014 पासून 31/3/2021 पर्यंत प्रॉपर्टी टॅक्स रश्मी ठाकरे, मनीषा वायकरनी स्वतःचा बँक अकाउंटमधून RTGS केला। जानेवारी 2019 मध्ये रश्मी ठाकरेंनी अर्ज केला ग्रामपंचायतला की हे मी जमीन आणि घर दोन्ही विकत घेतले। स्पष्ट उल्लेख आहे रश्मी ठाकरेचा ऍप्लिकेशन मध्ये, जानेवारी 2019, म्हणून घर माझ्या नावाने करा। मे मध्ये ग्रामपंचायतनी प्रस्ताव पारित केला, जून मध्ये प्रॉपर्टी रजिस्टर मध्ये रश्मी ठाकरेच्या नावाने ही 19 घरं झाली। त्याचं व्हॅल्युएशन 5,18,00,000 दाखवलं आहे। सरपंचांचा तुम्हाला विरोध आहे तिथे उद्या येण्यासाठी? आता मला काही समजत नाही। एक तर नम्र प्रार्थना करतो पत्रकार बंधूंची, काल दिल्लीचा माझा प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे मी तिन्ही डॉक्युमेंट दिले। रश्मी ठाकरेचं जानेवारी 2019चं पत्र की माझ्या नावाने जमीन ट्रान्सफर झाली आहे, बंगलो कराय स्पष्ट लिहिलेलं आहे। जानेवारी 2019 ह्याच सरपंचच्या अध्यक्षतेखाली मे महिन्यात ग्रामपंचायती सभा झाली, एकमताने प्रस्ताव मंजूर झाला, याच सरपंचनी सह्या केल्या, याच सरपंचा काळात ते प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये ट्रान्सफर झालं, याच सरपंचा काळात त्यांनी 8 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स घेतला, 6 वर्षाची रिसीट अन्वय नाईक, 2 वर्षाची रश्मी ठाकरे। तर त्या सरपंचाला काय व्हॅल्यू द्यायची? सकाळ संध्याकाळ धांदाट खोटं बोलतात। आणि आज त्यांनी काहीतरी सांगितलं 2013-14 मध्ये घरं पडली होती, मग त्यानंतर रश्मी ठाकरेंनी आता एक संजय राऊतनी ठाकरे साहेबांना अडचणीत आणले, आता त्याच शिवसेनेचा त्या गावचा सरपंच अडचणीत आणतोय। तो म्हणतो 2014 मध्येच घरं तुटली होती। रश्मी ठाकरेंनी जानेवारी 2019 मध्ये अर्ज केला।
म्हणजे रश्मी ठाकरेंनी खोट्या पद्धतीने अर्ज केला, लबाडी केली, हा शिवसेनेचा सरपंच सांगतोय. आणि गोष्ट जी आहे हे प्रशासनाची असते. सरपंच हा राजकीय प्रतिनिधी असतो. उद्धव ठाकरे सरकारने मला कोल्हापूरला येऊ दिलं नव्हतं, अमरावतीमध्ये प्रतिबंध लादला होता, पुण्यात गेलो तर त्यांनी हल्ला केला. तर कोरलयमध्ये ते करणार. ठाकरेंची माफिया त्यांना एवढंच करू शकते. 2016-17ला तुम्ही नारायण राणे यांच्या 100 बोगस कंपन्या आहेत यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. त्याचं पुढे काय झालं? त्याच्यावर कारवाई व्हावी ही पुढे तुम्ही मागणी करणार आहात? मला वाटतं हा विषय तुम्ही 4थ्या वेळा विचारतायत. म्हणजे पत्रकार 4 वेळा झालेले आहेत. इथे जर हा प्रश्न उद्धव ठाकरेने संजय राऊत विचारतायत तर उद्धव ठाकरेंनी कारवाई केली ना. नितेश राणेला जेलमध्ये टाकला, नारायण राणेची पण अटक केली होती. 27 महिने झाले ना. तर शिवसेना सत्तेवर आहे ना, त्यांनी करावी ना कारवाई. हाँ, आप क्या बोल रहे थे? हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से इस पेपर के डॉक्यूमेंट्स आपने लाए हैं रश्मि ठाकरे से को लेकर के कितने एविडेंसेस आपका, और कल किस तरीके से जा रहे हैं, वहाँ पर विरोध प्रदर्शन भी हो रहा है. अब मुद्दा ऐसा है कि मुझे महाराष्ट्र के 12.5 करोड़ लोगों की चिंता है. घोटाला उजागर करके रश्मि ठाकरे को तकलीफ में लाने का काम संजय राउत कर रहे हैं और उनका सरपंच कर रहा है. मैं थोड़ा कर रहा हूं. सरपंच बोल रहा है रश्मि ठाकरे झूठ बोल रही है. अर्थात तो ऐसा ही हुआ ना. और संजय राउत कोई संबंध नहीं था. हमने विषय समाप्त किया था. वो फंसे, वो तकलीफ में है. प्रवीण राउत क्या बोल रहा है, सुजीत पाटकर क्या कर रहा है, उनके मन में डर है. जिसके पेट में पाप है वो डर है, तो उसके कारण ये उजागर करता है. एक गोष्ट मी काल स्पष्ट सांगितली होती. पुन्हा एकदा किरीट सोमय्या, नील सोमय्या, मेधा सोमय्यांनी एक दमडीचं कुठलंही काहीही चूक केलेली नाही. दमडीचा भ्रष्टाचार केलेला नाही. हे गेली 6 महिने मला वेगवेगळ्या नोटिसेस येतात मंत्रालयापासून. कोणी EOWचं नाव घेतं, तर कोणी अर्बन डिपार्टमेंटचं, कोणी MMRDAचं. आज पण आली नोटीस. 4 सप्टेंबरला छगन भुजबळची 100 कोटीची प्रॉपर्टी बेनामी घोषित झाली. इन्कम टॅक्सने अटॅच केली. ती बिल्डिंग सांताक्रुझ 9 मजल्याच्या, त्यात आम्ही पाहणी करायला गेलो. समीर भुजबळ होते त्यावेळी त्या बिल्डिंगमध्ये. अरे पाहणी केली तर मला नोटीस दिली. आज 6 महिन्यानंतर 15 दिवसात पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हा. तर अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यावर जे कारवाई करायची असेल करावी. इश्यू डायव्हर्ट करायचा प्रयत्न उद्धव ठाकरे साहेब केला तर मान्य होणार नाही. तुम्ही ब्लॅकलिस्ट केलेली लाईफलाईन हेल्थ केअरला परत 4 कॉन्ट्रॅक्ट कोविड सेंटरचे कसे मिळाले त्याचं उत्तर द्या. हिंदी में जानना चाहेंगे कि आपके खिलाफ महाविकास अघाड़ी सरकार के तमाम सारे नेता और मंत्री कह रहे हैं CM को कि कार्रवाई करे, EOW के जरिए कार्रवाई करे, राज्य सरकार की एजेंसियों के जरिए कार्रवाई करे. ऐसा है, कार्रवाई तो होती है. आप देख रहे हो 100 शिवसेना के गुंडों ने मेरे हाथ पैर तोड़ने का प्रयास किया. अनेक वासिम में भी इसी प्रकार से कार्रवाई प्रयास तो कर ही रहे हैं. माफिया सेना और माफिया सरकार है, उसकी मुझे परवाह नहीं है. जब तक जनता साथ में है हमारा कोई बाल भी बाका नहीं कर सकता. रही बात मैंने कोई गलत काम किया है तो करो ना मुझे सजा. नौटंकी बंद करो. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे